नमस्कार. नमस्कार. आता आपलं पत्ता सांगा, नाव नंबर. वालवड तालुका भूम जिल्हा धाराशिव. नाव गणेश गोकुळ देवळकर. तर तुम्ही मग सांगत होता की ह्या खोंडाला लंपी झाला होता. लंपीचा तर काय परिस्थिती झाली? हे जे म्हणजे बघा ना, तुम्हाला इकडून दिसतंय पर इथं असं शरीर चिरलेलं होतं त्याचं. बर. त्याला मिल्क चार्जर चाललं, एकच बकेट चालली 5 किलोची काहीतरी इथे वजनाची. 1625 रुपयाला काहीतरी त्याची किंमत आहे. एकच बकेट 4 जनावर चालली. लोक डॉक्टरांनी सोडून दिलं ह्याचा विषय की म्हणजे उठणार नाही म्हणून सांगितलं. उठणार नाही किंवा ह्याचे जखमा वगैरे भरून होणार नाही. तर डॉक्टरांना मी चॅलेंज केलं परत की मला भेटत नव्हतं इथं. भेटल्याच्या म्हणजे अगोदर सांगितलं डॉक्टर म्हणलं तुम्ही सोडून द्याचा विषय. मी आमचं राम सरांचं एक प्रोडक्ट मिल्क चार्जर म्हणून त्याच्या ह्याच्यावरती ह्याला क्लिअर करून दाखवतो. तर डॉक्टर ज्यावेळेस महिन्यानंतर आला तर डॉक्टरांनी ओळखलं नाही ह्याला की हेच होतं आपण ट्रीटमेंट दिलेलं म्हणून. म्हणजे त्यांना खोंड ओळखू आलं नाही. ओळखू आलं नाही. म्हणजे त्यांना वाटलं ही नवीनच आणलं. नवीनच आणलं. नवीनच म्हणजे एवढी ह्याची बेकार परिस्थिती. बेकार परिस्थिती होती एवढी. मला सांगा, ह्याला जर मिल्क चार्जर मिळालं नसतं मी आज हराळी वापली असते ह्याच्यावरती टोटली 100% गेला असतं ते. म्हणजे आज पुरला गेला असता. पुरला गेला असता. आज जर बघितलं त्याला जर मोकळा सोडला 2च मिनिटं त्या हरणासारख्या नुसते उड्या आणतं 20-20 फुटाच्या अंतरावरती. अरे बापरे. ठेवलाय फक्त ह्याला रेस साठी ठेवलेला याला आपला. मला सांगा, आज ह्याला मिल्क चार्जर किती खर्च झाला? मिल्क चार्जर फक्त 1500 रुपये आणि त्याच्या अगोदर मी डॉक्टरला 22,000 रुपये खर्च केला. किती? 22,000 रुपये झाले. म्हणजे 22,000 आणि खर्च तो फक्त करून केवळ फक्त 1625 रुपयामध्ये आधीच झालाय. 22,000 खर्च करून विषय सोडून दिला. सोडून दिला आणि 1600 रुपये एसटी वैदिकच्या मिल्क चार्जरनं बस क्लिअर करून टाकलं. क्लिअर करून टाकलं. प्रमाण किती द्यायचे आपण? ह्याला 100 ग्राम सुरुवातीला दिलं. नंतर जसं जसं खाईल तसं वाढवलं मी. नंतर शेवटच्या टप्प्यात 250 ग्राम दिलं होतं. सकाळ 250, संध्याकाळ 250. संध्याकाळी 250. बर. म्हणूनच रिकव्हर झाला. आणि रामसर सांगतात किती दिवसामध्ये रिकवर झाला? फक्त एक बकेट संपेपर्यंत 5 किलोची. किती दिवस चालली ती बकेट? काहीतरी 5 किलो बघा साधारण 1 महिनाभर चालली असेल. जास्त म्हणजे 30 दिवसामध्ये पूर्ण 100% क्लिअर. लंपी वगैरे गायब. गायब लंपी. म्हणजे जे डॉक्टरला जमलं नाही ते मिल्क चार्जरनं करून मिल्क दाखवलं. राम सरांनी करून दाखवलं. म्हणाले काय हरकत नाही. देव माणूस हो, देव माणूस. चालतंय. ओके. अच्छा, आता टोटल जनावर किती आहे आपल्याकडे? फक्त 4च आहेत. सर्वांना मिल्क चार्जर चालू आहे का? हा, सर्वांना चालू सर. अच्छा, बाकीच्या ज्या जनावरांना चालू आहे त्यांचा काय अनुभव आहे? त्यांची एकदम असे तब्येत वगैरे जाम आहे. दुसरी गोष्ट गोचीड पीस हे जे काय त्याचे हे आहेत ना समस्या ते बिलकुल काय जाणवत नाही. काहीच नाही. शेणाचा काय अनुभव आहे? शेणात म्हणजे असं एकदम पौष्टिकता वाटते ना, एकदम नरम वाटतं. दुसरी गोष्ट चिकटपणा येत नाही, त्याचा वास येत नाही त्या शेणाचा. माशा वगैरे बिलकुल काय बिलकुल नाही. त्यांचं पूर्ण असलं दिसते का तुम्हाला? कुठे थोडीशी राखली नाही, पूर्ण पुसून काढले. बर. आणि दुधाची चव? दुधाची एकदम गोड लागतो दूध. पूर्वी कसं राहायचं दूध? पूर्वी मिल्क चार्जर खाऊसं वाटत नव्हतं दूध, पण आता दुधाशिवाय जमतच नाही. पोरांचा काय अनुभव? लहान पोरांचा? लहान मुलं वगैरे आता काय करतात, पहिलं खात नव्हते तर आता रडून मागून घेते तो दूध. अरे बापरे. दुधाला जास्त त्यांना प्रतिसाद. आणि मी म्हशीला ज्यावेळेस वापरत होतो 4.5 फॅट होतं. बर. डायरेक्ट 10 वरती फॅट गेलं म्हशीचं. किती? 10 डबलच्या पेक्षा जास्त. 10 म्हणजे 6 पॉइंटनी वाढलं ना? 6 पॉईंट वाढलं. दूध विकता का घरीच? नाही, विकतो शिल्लक राहिलेलं, बाकीचं घरीच असतं. दुधा दरामध्ये किती फरक पडला? दरामध्ये मला सुरुवातीला वापरायच्या अगोदर 30 रुपये पडत होता. आता रेट पण कमी त्याच्यामुळे. नाही तर ज्यावेळेस रेट होत त्यावेळेस डायरेक्ट 30चा डायरेक्ट 65 पर्यंत गेला होता. 65 म्हणजे किती दर? डबलचा रेट. हे डेअरीवाला कंटिन्यू जसं वाढत जाईल तसं पिऊन बघत होतं ते काय मिक्स करताय का ह्याच्यात. ती सुद्धा शंकाखोर झालं. झालं. बाकी मिनरल मिक्सर वगैरे काय चालू आहे का? मिनरल मिक्सर आपलं हेच आपलं मिल्क चार्जर चालू, म्हणजे बाहेरचं काही नाही चालू? बाकीचं नाही, मिल्क चार्जर ऑनली मिल्क चार्जर. दुसरं काहीच नाही. दुसरं काहीच नाही. काही गरज पण नाहीये. गरजच नाही तर कशाला फुकट फालतू पैसे घालवायचे. 22,000 आधीच खर्च करून बसलो आपण. 22,000. चालेल सर, खूप छान अनुभव सांगितला. धन्यवाद. धन्यवाद.